की वायूच्या दाब आणि आकारमानातला संबंध शोधून काढणे. ठीक आहे, आम्ही शोधून काढलेला संबंध बॉईल प्रमाणे आला तर आम्ही बॉईल झालो, नाही तर आम्ही ना बॉईल झालो. पण बॉईलचा नियम PV इज इक्वल टू कॉन्स्टंट हा अचूक नाही असं शोधून काढलेला चार्ल्स, त्याचा नियम आला तो म्हणतो नाही PV रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि मग या गॅमाची किंमत कशा कशावर बदलते हे त्यांनी शोधून काढलं. जर त्याला असं दिसलं नसतं, लक्षात आलं नसतं की आपण केलेले प्रयोग बॉईल प्रमाणे नाही आहेत, तर आम्ही काय केलं असतं, मॅनिप्युलेट करून टाकलं असतं, व्हॅल्यूज बदलून टाकल्या असत्या, बॉईल प्रमाणे आलं पाहिजे बाबा. हा म्हणला नाही, माझे प्रयोग मी प्रामाणिकपणे केले, जर बॉईल प्रमाणे आले नसतील तर बॉईल चुकीचा आहे. एवढी हिंमत येते आपल्याला. आपण मग तो म्हणजे गांधींचं उदाहरण का आठवलं तर सत्याच्या मागे उभं राहणारा माणूस आहे, हिमतीनं उभं राहिला. माझा ब्रिटिशांना ते म्हणले की माझा तुमच्याबद्दल द्वेष नाहीये, तुम्ही आमच्यावर राज्य करू नये याच्याबद्दल माझे प्रयत्न. असं आपल्याला लक्षात गेलं. मला काही आधीच्या वैज्ञानिकांनी जे सांगितलं ते खोटं ठरवायचं नाहीये, त्याच्यासाठी मी जन्माला नाही आलो, ते तपासून बघायचं याच्यासाठी मी जन्माला आलो. कारण ते होऊन गेले आणि मी आहे, आणि मी त्यांचं तपासलं तर मी असं काहीतरी शोधून काढीन की जे पुढच्या लोकांना उपयोगी पडेल. म्हणजे आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला. 2015 साली आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष होतं. कदाचित आपल्याला लक्षात नसेल किंवा माहिती नसेल कुणाला, जास्त ठिकाणी झालं नाही पण जगभरात झालं. 2015 आता हेच वर्ष का निवडलं आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष म्हणून, तर बरोबर 1000 वर्ष आधी 1015 मध्ये एका वैज्ञानिकाने ऑप्टिक्स किंवा प्रकाश या विषयावरती 7 ग्रंथ लिहिले होते 1015 साली. आणि त्या वैज्ञानिकाचं नाव तुम्हाला नक्की माहिती नसेल, मी सांगतो नाव, लक्षात ठेवलं तर बघा, लक्षात आलं तर बघा, सांगू नीट कान देऊन ऐका म्हणजे लक्षात राहील त्याचं नाव. त्याचं नाव आहे अबू अली अल हसन इब्न अल हसन इब्न अल हैतम. हा, अबू अली अल हसन इब्न अल हसन इब्न अल हैतम. आपल्याला माहितीच नाही या नावाचा कोणी वैज्ञानिक होता, कारण आपल्याला युरोपियनांनी अमेरिकनांनी जो विज्ञान शिकवलं त्यांचंच विज्ञान शिकवलं. स्पेन पासून चीन पर्यंत जे विज्ञान पसरलंय ते आपल्याला माहितीच नाही. मग त्या आपण आहोत त्या विज्ञानात, मग आपण ते विज्ञान शोधून काढलं पाहिजे. तर या अबू अली अल हसनचं असं झालं की तो हुशार होता आणि तो इराणमध्ये गेला, इजिप्तमध्ये गेला. आणि इजिप्तमध्ये गेल्यावर तो इजिप्तचा जो खलिफा होता त्या खलिफाला एक अतिशय चांगला शौक होता. मी शौक म्हणतो, त्या शौकापायी त्यांनी भरपूर पैसे खर्च केले म्हणून तो शौक. त्याला शौक काय होता, विद्वान माणसांना आणून त्याच्या राज्यात वसवायचं, असं शौक की माझ्या राज्यामध्ये जगामधले सगळे विद्वान आले पाहिजे. आणि मग त्या विद्वानांच्या ज्या चर्चा चालायच्या त्या विद्वानांनी जे नवीन विज्ञान तयार केलं ते तो जोपासायचा. तर अबू अली अल हसन त्याच्याकडे गेला आणि त्याला काय सांगितलं की मला पण याच्यात सामील करून घे. तर त्यांनी खलिफाने विचारलं की तुझ्यात अशी काय हुशारी आहे की तुला सामील करून घेऊ. तो काय म्हटला, मग त्यांनी डोकं खाजवलं. तो म्हणला इथं जी नील नदी आहे, म्हणजे नाईल ज्याला आपण म्हणतो, तर या नील नदीला जे पूर येतात ते पूर नियंत्रण करण्याचा प्लॅन माझ्या डोक्यात. राजा अतिशय खुश झाला. खलिफा चालेल म्हणे, वा तुला वसवलं, इथं तुला काय पैसे लागेल ते दिली, माणसं काय लागेल ती दिली, साहित्य काय लागेल ते दिलं, तू ह्या पुराचं नियंत्रण करून दाखव. आणि यांनी प्लॅन करायला सुरुवात केली, काम करायला सुरुवात केली. आणि थोड्या काळाने त्याच्या लक्षात आलं, अरे येणारं पाणी आपण जे धरण बांधू म्हणतोय ते कधीच तोडून पुढे निघून जाईल. आणि त्याला एकदम गांगरलं काय करायचं आपण. मग त्याला वेड लागलं.
काही जण म्हणतात त्यांनी मुद्दाम वेळ पांघरून घेतलं, कारण खलिफा विचारेल ना त्याचं काय झालं म्हणून. मग खलिफानी काय त्याला सोडलं नाही, कारण आता बाहेर जायचं नाही, हे सगळं धरण पूर्ण होईपर्यंत तुला नजर कैदेत जाणार. बरं तो बाहेरच गेला नाही, मग खलिफा मरेपर्यंत तो नजर कैदेत होता. आणि मग त्याला काय वाटलं, एक वाटलं असेल असं मी मानतो की मी खलिफाला दिसतोच का. जर मी खलिफाला दिसलो नाही तर खलिफा माझ्यावर रागवणार नाही, मग मला शिक्षा करणार नाही. मग मी खलिफाला का दिसतो. तेव्हा दिसण्याबद्दल दोन थिअरीज होत्या, दोन संकल्पना होत्या. एक संकल्पना अशी होती की तुमच्या डोळ्यातनं काहीतरी जातं आणि ते परत तुमच्या डोळ्यात येतं. म्हणजे आपण जसं आता मी ह्याला बोट लावलं इथं, मग माझ्या स्पर्शानं कळलं ना याचा स्पर्श कसा आहे, तसं माझ्या डोळ्यातनं काहीतरी जातं. म्हणजे बघा हिंदीमध्ये म्हणत की नाही, उसकी आग की रोशनी चली गई. हा, किंवा मग आपण म्हणतो नजर लागते. मग नजर लागते म्हणजे काय, तर या थेअरी प्रमाणे नजर लागते म्हणून तुम्ही दिसता. पण हा म्हणला मग मी कसं काय दिसतो त्याला. मग तो म्हणला नाही, दुसरी थिअरी काहीतरी असली पाहिजे. आणि मग काय थिअरी असली पाहिजे की कुठनं तरी प्रकाश येतो, तो तुमच्या अंगावर पडतो, तो माझ्या डोळ्यात जातो आणि मग मला दिसतो. मग ह्या थिअरीवर त्यांनी विचार केला आणि ही सगळी 7 पुस्तकं लिहिली. मग तो खलिफा वारल्यानंतर तो पहिल्यांदा घराबाहेर पडला, अबू अली अल हसन इब्न अल हसन. तो मग स्पेनचा व्हाईस चान्सलर झाला स्पेन युनिव्हर्सिटीचा, अतिशय हुशार. तर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवरनं हे सगळं आपलं आंतरराष्ट्रीय वर्ष तयार होतं. आता पुढचं पण एक आंतरराष्ट्रीय वर्ष आहे बरं का, आता थोडे दिवसांनी सुरू होईल. 2019 हे कसलंय आंतरराष्ट्रीय वर्ष माहितीये. विज्ञानाचा संबंध आहे आंतरराष्ट्रीय वर्षाशी. या तुम्हाला 10वी मध्ये आवर्त सारणी आहे की नाही, या होती की नाही 10वीतल्यांना, त्या पिरियॉडिक टेबल. तर पिरियॉडिक टेबलचं वर्ष आहे बरं का. आणि पिरियॉडिक टेबलचं वैशिष्ट्य काय, योग्य जागी योग्य ते एलिमेंट लिहिलं म्हणजे विज्ञान आहे. तर आपण पिरियॉडिक टेबलचा आधार घेऊन लोकांपर्यंत विज्ञान सांगायला जाऊया असं मी म्हणतो. कारण जेव्हा आपण काही सांगतो ना तेव्हा आपल्याला चांगलं समजतं. म्हणजे आपल्यापेक्षा आपले शिक्षक हुशार का असतात, कारण ते आपल्याला शिकवतात. म्हणून आपण त्यांना शंका विचारतो, मग त्यांना शंका विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आली नाही की ते शोध घेतात आणि आपल्या शंकांची उत्तरं देतात. मग जो शोध घेतो, नवीन काही शोधून काढतो आणि दुसऱ्यांना सांगतो, तो जास्त हुशार होतो. तर तुम्ही पण या निमित्ताने अधिक हुशार व्हा असं मला तुम्हाला सांगणं आहे की हे आपण लक्षात घेतलं. मी दुसऱ्याला शिकवलं, पण शिकवायचं ते नीट कर, ते कर, व्यवस्थित खडी घाल, हे शिकवणं नाही. विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देता येणं हे शिकवणे. आणि आता सुद्धा नवीन जी पद्धत सुरू झाली ना शिकवण्याची, आता जे नवीन शाळेमध्ये शिकतात त्यांना काय पद्धत त्यांना काय पद्धत आहे. म्हणजे मी एका शिक्षकांच्या कार्यशाळेमध्ये गेलो होतो, त्यांना विचारलं की आता तुम्हाला काय कळलं का कुठल्या नव्या पद्धतीनं शिकायचं. तर तिथले शाळेतले शिक्षक काय म्हणाले, हो आम्हाला कळलं. आता मी आम्हाला सांगितलंय की तुम्ही काही शिकवायचं नाही. म्हटलं तुम्ही नाही शिकवायचं. हा म्हणजे आता काही नाही, आता मुलं असतात वर्गात येतात, आम्ही नुसतं बसून राहतो, मुलं काय वाचतात किंवा नाही वाचत. आम्हाला सांगितलंय की मुलांनी शंका विचारल्याशिवाय काही शिकवायचं. तर असं वातावरण तयार केलं पाहिजे. ज्यांना जायचंय त्यांनी जा. तर असं आपण शिकवण्याचं काम केलं की आपलं शिक्षण चांगलं होतं. त्यामुळे म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला शिकवण्याची संधी मिळेल, सांगण्याची संधी मिळेल, त्यावेळेला सांगा आणि मग आपल्याला अधिक चांगलं मिळेल. आणि दुसरं सर्वात महत्वाची गोष्ट शेवटची सांगतो आणि थांबतो की आपल्या मनात प्रश्न आले पाहिजे, आपल्या मनात शंका आल्या पाहिजे. म्हणजे जेव्हा आम्ही नाव बदललं ना तेव्हा आम्ही विचार केला, अशी शंका घेतली
की हे नाव असंच का आहे. आणि मग आम्ही शोध घेतला की भारतामध्ये नाव लावण्याच्या किती वेगवेगळ्या पद्धती आहेत, 150च्या वर पद्धती आहेत भारतामध्ये. सगळेच जण काय स्वतःचं नाव, बापाचं आडनाव असं वापरत नाही, वेगवेगळ्या पद्धती. मग ह्या पद्धती या पद्धती कशा आल्या याच्याबद्दलच आपण प्रश्न विचारले पाहिजे, याचा शोध घेतला पाहिजे. आणि हे प्रश्न विचारून शोध घेऊन जर आपल्या मेंदूला त्रास झाला तरी तो त्रास सहन केला पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. न्यूटनचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. आपण म्हणतो त्याच्या डोक्यावर सफरचंद पडलं आणि त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. असं झालं का की सफरचंदाच्या झाडाखाली पडला होता, टणकन सफरचंद पडलं आणि तो आला गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण, असं नाही झालं. असं शोध नाही लागत. तो त्याच्याबद्दल विचार करत राहतो, कित्येक वर्ष विचार करत राहतो. म्हणजे आईन्स्टाईन होता ना, आईन्स्टाईनला लहानपणापासून एक सतत स्वप्न पडायचं की तो असं पळत 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 चाललाय आणि समोर प्रकाशाची रेघ चालली, प्रकाश चाललाय आणि तो प्रकाशाच्या वेगाने दौडायचा प्रयत्न करतोय. मग असंच आपल्याला स्वप्न का पडलं असं त्यांनी किती वर्ष विचार केला, 22, 25, 30, 40 वर्ष विचार केला आणि मग सांगितलं की हे रिलेटिव्हिटी आहे, सापेक्षतावाद आहे. हा तुम्ही ज्या वेगाने जाता त्या वेगाने जाणारं दुसरं काही असेल तर तुम्हाला ते वेगाने जात नाही असं वाटतं. तर असे सगळे आपले प्रश्न आपल्या डोक्यामध्ये पण ठेवता आले पाहिजे. जेव्हा तुम्हाला प्रश्न डोक्यात पडतील, हा काय हवंय रे तुला, तो कसला तरी शोध घेतोय बर का, सायंटिस्ट आहे तो, कसला शोध घेतोय, तर प्रत्येकाला आपापला डबा सापडला तर किती आनंद होईल. पण डबा आहे हे तरी डोक्यात ठेवलं पाहिजे आणि तो डबा कुठे आहे याचा शोध घेतला पाहिजे. हे जर आपण केलं तर मग तुम्ही खरे वैज्ञानिक होऊ शकाल. आणि या समाजाला वैज्ञानिकांची नितांत गरज आहे. कारण इतक्या अंधश्रद्धा पसरल्या आहेत, इतक्या गैरसमजुती पसरल्या आहेत. म्हणजे अमुक जातीचा माणूस श्रेष्ठ असतो ही केवढी मोठी गैरसमजूत आहे. जन्मतः श्रेष्ठ असतो का? नाही, अभ्यास करून श्रेष्ठ असतो. मग जातीवर ठरत नाही काही. म्हणजे मला एक प्रश्न तुम्हाला विचारतो मी, असं आपल्याला एखाद्या माणसाचं वर्णन करायचं असेल चेहऱ्याचं किंवा शरीराचं तर आपण करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ निग्रो माणसाचं वर्णन करायचं, कसा दिसेल? काळा आहे, त्याचे केस असे बारीक बारीक आहेत, कुरळ आहेत, जाड ओठ आहेत. हा बर, समजा आपल्याला जपानी माणसाचं वर्णन करायचं, हा असा गोल चेहरा आहे, पिवळा पिवळसर वर्ण आहे, पिचपिचे डोळे कसे, हा ते करता येईल. असं वर्णन समजा आपल्याला अरबी माणसाचं करायचं तर असा दिप्पाडे, नाक सरळे, डोळे घारे, जरा असं वर्णन करता येईल. असं मी तुम्हाला म्हटलं की भारतीय माणसाचं वर्णन करा, येईल का? अगं डबा दे बाबा त्याला, हो मला जायचंय का? तर असं जर तुम्हाला भारतीय माणसाचं वर्णन करायचं असेल तर आहेत का काही शब्द? भारतीय माणसाचा रंग कुठला असतो? काळा का गोरा का गव्हाळ का काय कुठला असतो? भारतीय माणसाचे केस काळे असतात का? शेजाऱ्यांचे बघा बरं, सगळ्यांचे सारखेच काळे आहेत का? नाही ना, प्रत्येकाचा रंग, कारण जीन्स वेगळे आहेत ना, प्रत्येक आपापल्या वेगवेगळ्या आई बापापासून आलेलं आहे. त्यामुळे त्यांचे जीन, भावंडांचे सुद्धा जीन वेगळे असतात, केसांचे रंग एक्सप्रेस होणारी जीन्स. किंवा शरीर यष्टी सारखी, सगळ्यांचं नाक लांब आहे असं, किंवा सगळ्यांचं नक्का आहे असं नाही. भारतीय माणसाचं वर्णनच करता येत नाही विशिष्ट, कारण
भारत हे एक मिश्रण आहे, भारत हे मिक्सचर आहे. आणि आपण आता जैवविविधतेचा घोष करतो की नाही, की जैवविविधता असली पाहिजे, म्हणजे मग ते तो निसर्ग समृद्ध आहे. आमच्याकडे किती जैवविविधता आहे, सगळे आहेत आमच्याकडे. शक आहेत, हुण आहेत, कुशाण आहेत, निअँडरथल पण सुद्धा आहेत आमच्याकडे. तर मग अशा सगळ्या माणसांनी मिळून काय उत्तम होतं, हायब्रिड असतं की नाही, हायब्रिड. ते हायब्रिड असतं म्हणजे त्याची उत्पादन क्षमता जास्त असते. आपण सगळे हायब्रिड आहोत. कारण आपण एकाच वंशाचे, एकाच कुळाचे नाही. आपण जगामधल्या सगळ्या, मगाशी म्हटलं ना की एवढ्या हजारो लोकांचा मिळून मी झालोय, तर एवढ्या हजारो जग मिळून आपण झालेलो आहोत. त्यामुळे आपण विविधतापूर्ण आहोत याच्याबद्दल अजिबात संकोच वाटून घ्यायचं नाही. आणि एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबवतो की आपली लोकसंख्या, सगळे लोक, जगातले लोक, म्हणजे ज्या देशांची लोकसंख्या कमी आहे ते काय बोंबलतात आपल्या नावाने, केवढी लोकसंख्या, केवढी लोकसंख्या आहे. आता पंचायत अशी आली की त्यांच्याकडे काम करायला माणसं नाहीत आणि आमचा देश जवानांचा देश झाला आहे की नाही. मग आम्हाला म्हटलं अरे आपल्याला हे आधी कळलं असतं, आणखीन 1-2 मुलं आपल्याला झाली असती आधी. पण ठीक आहे, आहेत ती खूप झाली, काय बिघडत नाही. तर आपण त्यासाठी सगळी मुलं आपली मुलं आहेत ना ती सगळी. मग ह्या सगळ्या जवानांना काय काम मिळेल, असं काम आपल्याला शोधून काढता आलं पाहिजे. संशोधन करताना हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे भरपूर ह्युमन पॉवर आहे, परदेशांमध्ये ह्युमन पॉवर कमी आहे. मग तिथं संशोधन पण कमी होतं माणसांबद्दलचं. मग ते काय करतात, उंदरावर संशोधन करतात आणि मग सांगतात उंदराला असं झालं म्हणजे माणसाला पण तसंच होईल. नाही, आमच्याकडे माणसं आहेत आम्ही, आणि ते माणसं बोलकी आहेत की नाही, भरपूर बोलायला आवडतं की नाही आपल्या इथं माणसांना. मी आता एखाद्या वेळेस मोबाईल हातात असल्यामुळे कोणी बोलत नसेल, पण मोबाईल जरा बाजूला काढून ठेवले तर मग बोलतात की नाही. म्हणजे कधी कधी असं असतं की आपण एसटी मधनं येत असतो, बस मधनं येत असतो, तर बसचा आवाजच येत नाही आपल्याला, कारण आपण इतकं गप्पा मारत असतो. ते हे सगळं आपलं गप्पा मारणं म्हणजे एकमेकांना ज्ञान देणं आहे. त्यामुळे गप्पा मारणं थांबवू नका, शोध घेणं थांबवू नका, आणि मग आपले डबे आपल्याला सापडतील. त्या डब्यामध्ये काहीतरी खाऊ असेल, जो खाऊ तुम्ही एकट्याने खाऊ नका, सगळ्यांना द्या. कारण ज्ञान देऊन ज्ञान वाढतं, ज्ञान देऊन ज्ञान कधीही कमी होत नाही, ते वाढत राहतं. तर हा तुम्ही ज्ञानाचा वसा घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. सन्माननीय विनय सरांनी अतिशय सुंदर असं व्याख्यान तासभरात दिले आणि सगळे विद्यार्थी मंत्रमुग्ध झालेले आहेत. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे, या मंदिरामध्ये येऊन त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला